आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 53 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण उदाहरण संग्रह 53 सोडवू. प्रश्न पहिला आहे, पुढील संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करा. आपल्याला काही संख्या दिल्या आहेत. 5, 9, 12, 16, 50, 60, 64, 72, 80, 81. आता आपल्याला या संख्यांमधून चौरस संख्या वेगळ्या करायच्या आहेत. आता चौरस संख्या म्हणजे काय? तर चौरस संख्या म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून संख्या येत असेल तर ती संख्या चौरस संख्या असते. मग आता उदाहरणासाठी आपण बघू. 2 गुणिले 2 केलं तर उत्तर 4 येतं, म्हणजे 4 ही चौरस संख्या आहे. त्यानंतर 4 गुणिले 4 केलं तर उत्तर 16 येतं, म्हणजे 16 ही सुद्धा चौरस संख्या आहे. आता आपल्याला उदाहरणात दिलेली पहिली संख्या आहे 5. आता 5 ही चौरस संख्या आहे का? तर कोणत्याही दोन सारख्याच संख्यांचा गुणाकार 5 येतो का? तर नाही येत. 2 गुणिले 2 केलं तर 4 येतं आणि 3 गुणिले 3 केलं तर 9 येतं. मग 5 कोणत्याही दोन सारख्याच संख्यांचा गुणाकार 5 येत नाही, त्यामुळे 5 ही चौरस संख्या नाही. आता त्यानंतर आहे 9. 9 ही चौरस संख्या आहे का? तर आहे. 3 गुणिले 3 केलं तर 9 येतं, म्हणून 9 ही चौरस संख्या आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे 12. 12 ही चौरस संख्या आहे का? तर नाही, कारण कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार केला तर 12 उत्तर येत नाही. 3 गुणिले 3 केलं तर 9 येतं आणि 4 गुणिले 4 केलं तर 16 येतं, म्हणजे 12 कोणत्याच दोन सारख्या संख्यांचा गुणाकार केला तर 12 उत्तर येत नाही, त्यामुळे 12 ही चौरस संख्या नाही. त्यानंतर आहे 16. 16 ही चौरस संख्या आहे, कारण 4 गुणिले 4 केलं तर उत्तर 16 येतं. त्यानंतर आहे 50. 50 ही चौरस संख्या नाही, कारण 7 गुणिले 7 केलं तर 49 येतं आणि 8 गुणिले 8 केलं तर 64 येतं, त्यामुळे 50 ही चौरस संख्या नाही. त्यानंतरची संख्या आहे 60. 60 ही सुद्धा चौरस संख्या नाही. त्यानंतर आहे 64. 64 ही चौरस संख्या आहे, कारण 8 गुणिले 8 केलं तर 8 8 64. त्यानंतर आहे 72. 72 ही सुद्धा चौरस संख्या नाही. 72 नंतर आहे 80. 80 ही सुद्धा चौरस संख्या नाही. त्यानंतर 81. 81 ही चौरस संख्या आहे, कारण 9 गुणिले 9 केलं तर 81 येतं, म्हणजेच 9, 16, 64 आणि 81 या चौरस संख्या आहेत. यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणत्या? आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 3, 6, 8, 9, 12, 15, 16, 20, 21 आणि 42. आता आपण अगोदर त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते बघू. ज्या संख्येने त्रिकोण तयार होईल त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी आपण अशी बेरीज करायची. 1 + 2 3, 1 + 2 + 3 तर उत्तर येईल 6, म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 अशी बेरीज करत जायची. जे उत्तर येईल त्या त्रिकोणी संख्या आहेत असं समजायचं. आता आपल्याला दिलेली पहिली संख्या आहे 3. मग आपण बेरीज करू. 1 + 2 उत्तर येईल 3, म्हणून 3 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे 6. मग आपण बेरीज करू. 1 + 2 + 3. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर आहे 8. 8 ही त्रिकोणी संख्या नाही, कारण 1 + 2 + 3 + 4 यांची जर बेरीज केली तर 10 येईल, त्यामुळे 8 ही त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर आहे 9. 9 ही सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर आहे 12. 12 ही सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर आहे 15. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर आहे 16. 16 ही त्रिकोणी संख्या नाही. 20 ही सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. त्यानंतर आहे 21. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. आणि त्यानंतर आहे 42. 42 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळालेल्या आहेत 3, 6, 15 आणि 21. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरस ही संख्या आहे. मग चौरस संख्या म्हणजे दोन सारख्याच संख्यांचा गुणाकार केला तर ती येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. मग 6 गुणिले 6 केलं तर 36 येईल. आणि त्रिकोणी संख्या बघू. त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी आपण
वर दिलेली बेरीज करू. मग त्यामध्ये जर 36 आली बेरीज तर 36 ही त्रिकोणी संख्याही आहे आणि चौरस संख्याही आहे. मग 1 + 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36 म्हणजे 36 ही संख्या त्रिकोणही आहे आणि चौरसही आहे. म्हणून आपण लिहून घेऊ 36 ही अशी संख्या आहे जी त्रिकोणी आहे आणि चौरस संख्याही आहे. यानंतर प्रश्न 4 आहे. पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती? आपल्याला चौरस संख्या तर माहीतच आहेत. पहिली चौरस संख्या आपल्याला 4 दिली आहे. मग यानंतर क्रमाने 10वी संख्या आपल्याला शोधावी लागेल. ही आपली पहिली चौरस संख्या झाली. 2 × 2 = 4. पहिली चौरस संख्या जर 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या ही 121 असेल. म्हणून आपण लिहून घेऊ पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या 121 आहे. यानंतर प्रश्न 5 आहे. पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? पहिली त्रिकोणी संख्या 1 + 2 = 3 आहे. आता 10वी त्रिकोणी संख्या कोणती आहे ते बघू. पहिली त्रिकोणी संख्या आपण 3 मानलेली आहे. त्यानंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या 66 आहे. म्हणून आपण लिहून घेऊ पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या 66 आहे. आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.